तर बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे की सेकंड हँड कार घ्यावी का नवीन कार घ्यावी. तर आज मी क्लिअरली सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की बाबा सेकंड हँड कार घ्यावी की नवीन कार घ्यावी. तर सेकंड हँड कारचे 2 सिनारिओ असतात. ओके, मोस्टली ज्या 12-13 वर्षाच्या पुढच्या गाड्या आहेत त्या 2.5-3 लाख रुपये हमखास त्याला सांगतातच. आणि त्या गाड्या छोट्या हॅचबॅक असतात, जसं की i10 झालं किंवा सॅन्ट्रो वगैरे झालं, या असल्या गाड्या. ओके, त्या मे बी इंजिनला कंडिशन चांगली असतात, बाहेरनं एकदम खराब असतात गाड्या. ओके, म्हणजे एक कालच मला केस आलती, त्यात त्यांनी तसं सांगितलं की i10 मिळते त्यांना 2013ची आणि 2.5-3 लाख रुपये त्याचा भाव चालू आहे. ही एक केस आहे. आणि दुसरी केस अशी असते की 4-4.5 लाख रुपये, एक 7-8 वर्ष चाललेली गाडी 4-4.5 लाख रुपये त्याला मागतात. तर मी ऍक्च्युली हे दोन्ही पण केस आहेत ना, ह्याला नाही म्हणेल. कारण 2.5-3 लाख रुपये जर तुम्ही साध्या छोट्या हॅचबॅकला देत असाल तर अल्टो K10 नवीन घेतलेली बेस व्हेरियंट 4-4.5 लाखाचं परवडतं. 4-4.25 लाख रुपयामध्येच मिळून जाते. टाटा टियागो 5-5.5 लाख रुपयामध्ये मिळते. हे वर्थ ठरेल. आणि बाहेर आफ्टर मार्केटमध्ये तुम्ही बाकीच्या गोष्टी हळूहळू बसवू शकता जसं तुमचं बजेट येईल. आणि हे 4-4.5 लाख रुपयाला जर तुम्ही 8 वर्षाची गाडी घेत असाल, हे पण जस्टिफायबल नाहीये. एक तुम्हाला सिनारिओ सांगतो पटकन. माझ्या काकांचाच आहे, 4-4.5 वर्ष त्यांचं टॉप मॉडेल आहे अल्ट्रोजचं. त्यांनी व्हॅल्युएशन पाहिलं एक्सचेंजसाठी, त्यांना 4 लाख रुपये सांगितले 4 वर्षाच्या टॉप मॉडेलला अल्ट्रोजच्या. मग हे 8 वर्षाचं जर तुम्ही 4-4.5 लाख रुपयाला घेत असाल तर ते पण जस्टिफायबल नाहीये. त्यापेक्षा तुम्ही एक एक्झाम्पल देतो, टाटा पंच बेस व्हेरियंट 6.5 लाख रुपयापर्यंत मिळतंय. मग 6.5 लाख रुपयाचं टाटा पंच बेस व्हेरियंट घ्या, थोडंसं 1-2 लाख रुपये थांबा, किंवा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स तुम्ही लोन मध्ये टाका आणि मग टाटा पंच बेस व्हेरियंट घ्या आणि आफ्टर मार्केटमध्ये बाकीच्या गोष्टी बसवा. ओके, मी सेकंड हँड कार घ्यायला नाही म्हणत नाहीये, पण तुम्हाला जर 4-5 वर्ष वापरलेली जर 4 लाख रुपयामध्ये मिळत असेल तर मी म्हणेल की बाबा चांगली गाडी आहे, घेऊ शकता तुम्ही. ती पण गाडी थोडीशी प्रीमियम हॅचबॅक असावी किंवा मोठी हॅचबॅक असावी किंवा एक नॉर्मल एसयूव्ही असावी. छोट्या जर गाड्या असतील आणि त्याला 4-4.5 लाख रुपये देता, हे पण जस्टिफायबल नाहीये. तर आय होप तुम्हाला म्हणजे माझा मुद्दा पटला असेल. तुम्हाला काही पण क्वेश्चन असतील तर फॉलो करून डीएम करा मला पर्सनली, मी तुम्हाला तिथे क्लिअर करेल या गोष्टी पर्सनल लेवलवर. आणि आपल्या चॅनलला फॉलो करा, मित्रांसोबत शेअर करा जे सेकंड हँड गाडी घ्यायचा विचार करते. थँक्यू.